मित्रांनो, ह्या आयुष्यामध्ये जर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ती आहे वेळ. आपण एवढं बिझी झालोय की आपल्याला आपल्या स्वतःशीच बोलायला वेळ नाहीये. अर्थातच आपल्याला आपल्या तब्येतीकडेच लक्ष द्यायला वेळ नाहीये. आपण आपल्या कुटुंबाचा, आपल्या परिवाराचा जी काही उठाठेव आहे ती करण्यामध्ये एवढी बिझी आणि व्यस्त झालेलो आहोत की आपण आपली जी हेल्थ आहे त्या हेल्थकडं कानाडोळा करायला लागलेलो आहोत. वाचता-वाचता काही गोष्टी समजतात. अर्थातच निरोगी आणि दीर्घायुष्य जगण्यासाठी काय महत्त्वाचं असतं? तुम्हाला प्रश्न पडलाच असेल. तसा मलाही प्रश्न पडला, की निरोगी आणि दीर्घायुष्य जगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे माफ करणं. पुढच्या माणसाला जेवढं पटकन आणि शक्य होईल तेवढं लवकर आपण माफ करता आलं पाहिजे. आपण मनामध्ये द्वेष न ठेवता एखाद्या व्यक्तीला पटकन माफ करायला शिकलं पाहिजे. आणि जेवढं जास्त आनंदी राहता येईल, छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद आपण शोधला पाहिजे. पॉझिटिव्ह माइंडसेट कसा ठेवायचा? मित्रांनो, पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवायसाठी आपल्याला काही गोष्टी लेट गो करायला शिकलं पाहिजे. अर्थातच काही गोष्टी सोडून द्यायला शिकलं पाहिजे. काही गोष्टींचा स्वीकार करायला शिकलं पाहिजे आणि ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, त्या बदलण्याच्या भानगडीत आपण पडूच नये. अर्थातच काही गोष्टींचा गुत्था, काही गोष्टींच्या किंवा काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला जर सापडत नसतील, तर ती शोधण्याच्या चक्करमध्ये आपण आपला किती वेळ, आपली किती ऊर्जा, आपले किती विचार वाया घालवतोय, हा देखील विचार आपण केला पाहिजे. डाएट देखील महत्त्वाचा असतो. आपला आहार चांगला ठेवणं हे देखील महत्त्वाचं असतं. मित्रांनो, जपानमध्ये एक मित्रांनो, त्या बेटावरती 100 वर्षापेक्षा जास्त आयुष्य लोकं जगतात आणि ते का जगतात ह्याचा रिसर्च केला गेला आणि त्या रिसर्चमध्ये एक गोष्ट आढळून आली, की त्यांच्या आहारामध्ये ह्या ज्या बाहेरच्या थुकरट गोष्टी आहेत, जे आपले सेलिब्रिटी आपल्यावरती थोपतात, पण ते स्वतः कधीच खात नाहीत, पीत नाहीत, अशा गोष्टींचं कन्झम्पशन, अशा गोष्टींचं कन्झ्युम करणं आपल्या आहारामध्ये आपण वाढवलेलं आहे. मित्रांनो, पूर्वीच्या काळामध्ये माणसांना 2 वेळचं अन्न खाण्याची भ्रांत होती. पण आता सध्या अन्न जे आहे ते एवढ्या मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, की आता लोकांना खूप जास्त प्रमाणामध्ये अन्न भेटते. अर्थातच ह्या फूड इंडस्ट्रीज मोठ्या-मोठ्या पद्धतीने हे अन्न मॅन्युफॅक्चर करतायत. प्रोसेस्ड डबाबंद खाद्यपदार्थ आपल्यासमोर ते वेगवेगळ्या पद्धतीनं आणतायत. वेगळ्या पद्धतीने म्हणजे अट्रॅक्टिव्ह पद्धतीने जाहिरातीच्या माध्यमातून सरासरी आपल्या शरीराला जेवढ्या कॅलरीजची गरज आहे, तेवढ्या कॅलरी आपण कन्झ्युम न करता खूप जास्त प्रमाणामध्ये आपण कॅलरीज कन्झ्युम करतोय. 2000 कॅलरीजपेक्षा खूप जास्त कॅलरीज आपण कन्झ्युम केल्यामुळं आपली वाटचाल ही चांगल्या BMIकडून ओव्हरवेट, ओबेसिटीकडे व्हायला लागलेली आहे. आणि जर आपण ओबेसिटी या घटकामध्ये मोडायला लागलो, तर अर्थातच आपली हेल्थ ही डिटोरिएट अर्थातच आपली हेल्थ जी आहे ती खराब व्हायला सुरुवात नक्कीच होईल. कारण वाढत्या वजनाबरोबरच डायबिटीज आणि हायपरटेन्शन ह्या गोष्टी तुमच्या गळ्याभोवती कुंडली मारून बसतात. मित्रांनो, आहार घेताना तुम्ही जर तुमचं पोट 100% भरत असाल तर ती सगळ्यात मोठी चूक आहे. खरं तर 70 किंवा 80%च आपण जेवलं पाहिजे आणि थोडं पोट रिकामं ठेवलं पाहिजे. स्वतःला छोट्या-छोट्या कामांमध्ये सक्रिय ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. अर्थातच या शहरी जीवनशैलीमध्ये आपण ज्या पद्धतीने धावतोय त्या पद्धतीने न धावता आपण आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये स्वतः थोडा तरी वेळ व्यतीत केला पाहिजे. एकटं राहू नका, सोशल राहावं म्हणजे काय? तर मित्रांनो, तुमचे ज्या कोणी मित्र, मैत्रिणी, आप्तेष्ट, नातेवाईक किंवा जवळची व्यक्ती असतील तर त्यांना जाऊन भेटा, त्यांच्याशी मन मोकळं करा आणि त्यांच्या सहवासामध्ये राहा. मित्रांनो, ह्या गोष्टी किंवा ही लोकं तुम्हाला स्ट्रेंथ देतील, बळ देतील, पाठिंबा देतील आणि आपोआपच तुमची इम्युनिटी जी आहे, रोगप्रतिकारशक्ती ती वाढायला मदत होईल आणि दीर्घायुष्य जगण्याकडं तुमचं एक पाऊल नक्कीच पडेल. डाएट आणि एक्सरसाइज तुम्ही उत्तमरित्या पाळतायच, पण तेवढंच खूप जास्त गरजेचं आहे का? तर नाही. मित्रांनो, सोशल होणं हे खूप जास्त गरजेचं आहे, की आपण कृतज्ञता बाळगतो का? आपण आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये आपला वेळ व्यतीत करतो का? सोशल मीडियावरती दाखवल्या गेलेल्या ह्या झगमगाटाच्या गोष्टी फक्त गरजेच्या नाही आहेत, तर गरजेचं आहे की आयुष्यामध्ये व्हिजन असणं, आयुष्यामध्ये आपल्याला एखादा पर्पज असणं. तुम्ही एखाद्या बिल्डिंगमध्ये राहत असाल तर त्या बिल्डिंगमध्ये त्या एलिव्हेटरचा वापर करण्यापेक्षा तुम्ही तिथं असलेल्या पायऱ्यांचा वापर करा. त्यासाठी लागणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्या शरीरातल्या बऱ्याच कॅलरीज कमी करायला मदत करेल आणि दीर्घायुष्य जगण्याकडं तुमचं एक पाऊल नक्कीच अजून पडण्याची शक्यता दाट होऊन बसेल. तर एका दृष्टीने स्ट्रेस थोड्या बहुत प्रमाणामध्ये चांगला असतोच, कारण स्ट्रेसमुळं आपण वेगळ्या पद्धतीने ॲक्टिव्ह झोनमध्ये जातो
आपली बॉडी अलार्मिंग साईनमध्ये असते आणि एखाद्या संकटापासून वाचवायला ती आपल्याला मदत करते. पण स्ट्रेसचं बटन हे जर आपण सतत दाबायला लागलो तर काय होईल? अर्थातच स्ट्रेसमुळं आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोजचं सिक्रिशन जास्त होतं आणि अर्थातच इन्फ्लॅमेटरी गोष्टी आहेत त्या वाढायला सुरुवात होते. सातत्यपूर्ण पद्धतीने जर स्ट्रेसमध्ये राहत असाल तर तुम्हाला भविष्यामध्ये हृदयासंदर्भातले आजार उद्भवण्याची खूप जास्त दाट शक्यता आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आपण सोशल मीडिया वापरताच, पण ह्या सोशल मीडियावरती जगभरामध्ये ज्या काही घडलेल्या घटना आहेत, चांगल्या असो वाईट असो, या प्रत्येक घटनेचा दुरोगामी परिणाम हा तुमच्यावरती होतोच आणि त्या घटनेचा स्ट्रेस तुम्ही घेत राहता. अर्थातच ह्या घटनेचा स्ट्रेस घेऊन काय उपयोग आहे का? कारण त्या गोष्टी जगाच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये होत असतात आणि त्या गोष्टी आपण कंट्रोल करू शकत नाही. ज्या गोष्टी तुम्ही कंट्रोल करू शकत नाही त्या गोष्टींचा स्ट्रेस घेण्यात काहीच अर्थ नाही. सक्रिय राहा. तुमच्या शारीरिक हालचाली आहेत त्या वाढवायला सुरुवात करा. एकलकोंडे राहू नका. मित्रांमध्ये, फॅमिलीमध्ये, समाजामध्ये मिक्स व्हा, कारण तिथं तुमचा स्ट्रेस कमी होईल आणि एकसारख्या वातावरणातून तुम्ही बाहेर पडून चांगल्या वातावरणामध्ये येऊन तुमच्या आयुष्यातले कमीत कमी 3 ते 5 वर्ष वाढायला नक्कीच मदत होईल.